आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. वहिनी हे बुक पण ठेव ना प्लीज. ताई थोडं जेवून घ्या ना. वहिनी अगं मी जेवले. कधी? गौरवने आणून दिलं. बरं झालं तुम्ही त्यांना समजवलं. पण स्वतः जेवला नाहीये अजून. बरं मी वाढते तुम्हाला. प्राची बाय गोळ्या देतेस. एवढ्या रात्री कोणाचा फोन आला? हॅलो हॅलो ताई, ओळखलं का? नाही सॉरी, कोण बोलतंय? अहो मी स्वानंदी. स्वानंदी? स्वानंदी देसाई तुमच्या हॉस्पिटलमध्ये नाही का आलते? अहो चक्कर येऊन पडले होते, तुम्ही मला आत नेलं होतं. ओळखलं? स्वानंदी तू? हा मीच. अगं कशी आहेस तू? आणि एवढ्या रात्री फोन केलास? मी मजेत आहे. तुम्ही सांगा, तुम्ही कशा आहात? मी पण मजेत आहे. मला सांग, त्या दिवशी तू हॉस्पिटल मधून चेकअप न करताच का निघून गेली होतीस? अहो तसं नाही, मला लई इम्पॉर्टंट कॉल आला होता म्हणून मला जावं लागलं. अच्छा, बरं आता कशी आहेस? आता ठणठणीत आहे मी. हे बघा, मी विसरलेच. जे कामाचं बोलायचं तेच राहून गेलं आणि भलतच बोलत बसलो. बोल तू. तुम्ही कुठवर पोहोचलात? मी घरीच आहे. घरीच आहात? निघाला नाही अजून? मी कुठे जाणार होते? लयच विसरता बाबा तुम्ही. अहो तुम्ही माझ्या ताईडीच्या लग्नाला येणार होता ना? हा येणार होते, पण काय? चला चला लवकर निघा. एकतर मी तुमच्या हॉस्पिटल मधून तुमचा नंबर काढून तुमच्या मोबाईल वरती पत्ता मेसेज केलाय. पत्ता तरी बघितला ना तुम्ही? अगं मी जरा कामात अडकले होते ना, म्हणून राहून गेलं. मग आता बघा, जरा लवकर निघा आणि या इकडं. स्वानंदी ऐक ना, मला नाही वाटत मला यायला जमेल. जमणार नाही म्हणजे? अहो यावंच लागल तुम्हाला. मी वाट बघतीये बरं का. अगं पण बिन काही नाही. यावंच लागतंय म्हणजे यावंच लागतंय. बरं मी बघते कसं जमतंय ते. जमतंय वगैरे काही नाही, तुम्हाला जमवावंच लागल. बरं मी कळवते. बरं कळवा मला, पण मी वाट बघतीये तुमची. हो बाय. काय गो बाय, कोणाचा फोन होता एवढ्या रात्री? अगं त्या दिवशी आमच्या हॉस्पिटलमध्ये मला एक मुलगी भेटली होती, स्वानंदी म्हणून, आणि आमची लगेच खूप चांगली मैत्री झाली. ते काय झालं, सरक सरक सरक, मला बघू दे. एक खूप दिवसांपासून असंच होतंय. मला असं वाटतं तू चेकअप करून घ्यायला हवं. खरं तर तेच करायला आले होते, पण एवढं मोठं हॉस्पिटल बघितलं आणि घाबरले. आता आमच्या ताईडीचं लग्न आहे. तिच्या लग्नाच्या आधी मला बरं व्हायला पाहिजे. नक्की होशील तू, पण खूप खर्च नाही ना होणार? पैशांची काळजी करू नकोस तू, मी आहे ना. तिला मी तिच्या मोठ्या ताईसारखी वाटते, म्हणून हॉस्पिटलमधून नंबर घेतला आणि कॉल केला मला. अगं एवढ्या रात्रीचा फोन केला तिने, सगळं ठीक आहे ना? हो सगळं ठीक आहे. ती मला तिच्या ताईच्या लग्नात बोलवतीये.
अगं मग जा ना. एवढं प्रेमाने बोलवते पोरगी. हे बघ तुला पण जरा बरं वाटेल आणि तू जाते म्हटल्यावर तिला पण बरं वाटेल. आई अगं लग्न साखर गावात आहे, मला उद्या सकाळीच निघावं लागेल. हा मग निघ ना, जा बाय. आणि तू बोलली होतीस ना तुला 2 दिवस सुट्टी आहे, मग जा ना ताई. ठीक आहे जाते मग मी. हा आधी त्या स्वानंदीला फोन करून कळव, खुश होईल बघ ती. हो. हॅलो स्वानंदी, मी उद्या सकाळी निघते ग. म्हणजे तुम्ही येताय लग्नाला? हो बरं बरं, मी वाट बघते तुमची. तुम्ही या, लई धमाल करू आपण. ठीक आहे भेटू. होय. आता आराम करा, दमली आहेस तू. हा बॅग सकाळीच भर. बरं ठीक आहे. रवळनाथा, माझी बाय एवढ्या दिवसांनी तिच्या कामातून वेळ काढून बाहेर गावी निघाली. खूप बरं वाटतंय मला. हॅलो. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. झाली का सकाळ? हो. बरं ऐक, मी आता साखरगावला जायला निघतीये. साखरगाव का असं अचानक? अचानक नाही रे, स्वानंदीच्या बहिणीचं लग्न आहे ना, तिथे जाते. अच्छा बरं. काय झालं? नाही काही नाही. मग तुझा आवाज असा का? गिरिजा, तुला सॉरी म्हणायचं होतं. कशाबद्दल? आई जे काय बोलली त्याबद्दल खरंच सॉरी. ते चुकीचं होतं ग. तिने तुला बोलण्याचा काही संबंधच नव्हता. विक्रांत, तर आता ह्याबद्दल आपण काही करू शकतो का? त्यांचं चिडणं स्वाभाविकच होतं रे. नाही ग, पण असं कसं ग? म्हणजे विक्रांत, तू त्यांच्या जागेवर उभा राहा आणि मग विचार कर. हे बघ, तू नवीन बिझनेस सुरू करतोयस, ही गोष्ट तू किंवा महेश काका तुम्हा दोघांपैकी कोणीच त्यांना सांगितली नाही. त्यांना बाहेरून कळलं आहे, मग राग तर येणारच नाही. अगं पण ती तुझ्यावर का रागवली? तुझी काय चूक होती यात? गिरिजा सॉरी, पण सगळं माझ्यामुळे घडतंय. माझ्यामुळे सगळा त्रास सहन करावा लागतो तुला. आणि हे सगळं तू माझ्यासाठी करतोयस, त्याचं काय? बरं विक्रांत, मला सांग,